नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण राज्यसेवेचा जो 2020चा जीएस चा पूर्व पेपर आहे त्या पेपरचा आपण अनालिसिस पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण राज्यसेवेचे 2023, 24, 21 आणि 22 अशा 4 पेपरचा अनालिसिस करून व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हा राज्यसेवा 2020चा पार्ट 1 असेल. याच्या अगोदर आपण 2024, 23, 22 आणि 21 या 4 पेपरचं इन डिटेल अनालिसिस या फ्युचर ब्युरोक्रॅट्स या चॅनलवर टाकला आहे. हा लोगो आहे माझ्या चॅनलचा, तुम्ही पाहू शकता. तर चला तर आता आपण सुरू करूया. सेट ए आहे या पेपरचा. पुढचे प्रश्न असे आहेत. जोड्याला आले इकडे त्यांनी पेशवे दिले महाराजा सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर आणि तंजावरचे राजे सरफुरी आणि इकडे त्यांनी केलेले काम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता या पेपर मध्ये थोडंफार तुम्ही जर या कुठल्याही पर्सनॅलिटी बद्दल जर वाचलेलं असेल तर एलिमिनेशनला थोडंफार सोपं गेलं असतं. आता कुठला पेशवा हा त्यांनी फक्त स्पेसिफिक दिला नाही, त्यांनी फक्त पेशवे दिले आहे, त्याच्यामुळे हे फार जनरलिस्टिक होऊन जातं. त्याच्यामुळे आपण कुठलाही अंदाज बांधू नाही शकत. हा तंजावरचे राजे सरफुजी यांच्याविषयी आपण म्हणू शकतो ते इंग्रजी शिकले होते आणि त्यांना उत्तम भाषेत लिहिता येत होतं, तर याचं हे उत्तर डी आहे. आता रघुनाथ नवलकर यांच्याविषयी जर तुम्हाला जास्त फार माहिती नसेल पण महाराजा सवाई जयसिंग यांच्याविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आपण ज्याला म्हणतो ना जंतर मंतर, जंतर मंतर महाराजा जयसिंग यांनी स्थापन केलं होतं. ते 5 ठिकाणी होतं. ते ठिकाणी मी इथे लिहितो. तर ही ती 5 ठिकाणे आहेत बघा. दिल्ली, उज्जैन, मथुरा, जयपूर आणि वाराणसी. तर आपण बघू शकता आता महाराजा जयसिंग यांनी या 5 ठिकाणी खगोलशाळा किंवा अवकाश प्रयोगशाळा केल्या होत्या. तर यांनी खगोलावरचं जे काही काम असेल त्याच्यासाठी शास्त्रज्ञ पाठवण्याची विनंती केलेली होती पोर्तुगीज राजाला. तर माझं बचं उत्तर मला 3 हवंय. बचं उत्तर 3 मला एकाच ऑप्शन मध्ये भेटून जाते. किंवा जर तुम्ही सरफुजी राजा यांच्यावर सुद्धा केलं असतं तरी तुमचं उत्तर निघालं असतं. पण इथे पण डीचं 4 आहे आणि इथे पण डीचं 4 आहे, तर तिथे कदाचित कन्फ्युजन झालं असतं. तर त्याच्यामुळे बचं 3 हे माझं शुअर शॉट उत्तर आहे की त्यांनी या 5 ठिकाणी जंतर मंतर, ज्याला आपण अवकाशीय प्रयोगशाळा किंवा खगोलशाळा स्थापन करण्यात केल्या होत्या. तर या 5 ठिकाणी जर पुढे प्रश्न आला तर जंतर मंतर कोणी स्थापन केलं होतं किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी होतं, तर त्याचं हे उत्तर असायला हवे. तर या 5 ठिकाणी त्यांनी केलं होतं. दिल्ली, उज्जैन, मथुरा, जयपूर आणि वाराणसी. तर यांनी खगोल शास्त्रामध्ये काम केलं होतं. तर त्यांनी पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्याची विनंती केली होती. तर याच्यावरून बचं 3 याच्यावरून आपण इलिमिनेशन करून उत्तर मिळवू शकतो. तर बाकीचं आहे पेशवा यांनी काय केलं होतं. पेशव्यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. तसंच रघुनाथ नवलकर यांनी काय केलं होतं, इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले होते आणि विज्ञानातील प्रयोगासाठी प्रयोगशाळा सुद्धा बांधलेली होती. तर इथे हे विज्ञानातील प्रयोग आहेत आणि हे जे आहे ते खगोलशास्त्रातील प्रयोग. ऍक्च्युअली हे विज्ञानाची शिक्षा काय, पण ती अवकाशाशी संबंधित असल्यामुळे तसा हा भेद पडतो इथे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सुलतान हे सुलतान सय्यद घराण्यातील होते. जर तुम्ही दिल्लीचा सल्तनतशाहीचा काळ बघितला तर दिल्लीवर 5 सुलतान घराण्याने राज्य केलेले आहे. त्याच्यातले सय्यद हे 4थे होते. बरोबर, सय्यद हे 4थे सिक्वेन्सने. पहिले होते गुलाम घराणे, दुसरे होते खिलजी घराणे, तिसरे होते तुगलक घराणे, 4थे होते सय्यद आणि शेवटचे आणि 5वे होते लोधी. या 5 सुलतान घराण्याने सुलतानातमध्ये किंवा सुलतानशाहीच्या काळामध्ये दिल्लीवर राज्य केलेलं आहे. तर हे सय्यद हे 4थे होते सिक्वेन्स नुसार. तर हा सिक्वेन्स आहे बघा, दिल्लीवर सुलतान म्हणजे कोणकोणत्या सुलतान घराण्याने राज्य केले त्यांचा हा सिक्वेन्स आहे. 1 नंबरला गुलाम घराणे, त्यालाच आपण मामेलुक घराणे किंवा इल्बरी घराणे सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर खिलजी घराणे, तुगलक, सय्यद आणि लोधी. तर सय्यद हे 4थे. तर यांचा सय्यदचा होतंय. तर हे 4ही राजे बघा, हा जो खिजर खान आहे ना हा संस्थापक होता यांचा, हा संस्थापक होता. ह्याचा कार्यकाळ आहे 1414 ते 1421. हा मुबारक शाह हा दुसरा होता. याचा कार्यकाळ आहे 1421 ते 1434. हा मोहम्मद शाह तिसरा होता 1434 ते 1445. आणि हा अलाउद्दीन अहमद शाह हा शेवटचा होता. याचा कार्यकाळ आहे 1445 ते 1451. तर हा शेवटचा सुलतान होता.
संस्थापक होता. तर तुम्हाला हे कळायला हवं. आणि हा जो खिजर खान होता ना, हा गव्हर्नर होता. आपण काय म्हणून एक सरदार होता. कुठला होता तर तो मुलतानचा होता. हा मुलतानचा सरदार होता फिरोजशाह तुगलकच्या अंडरमध्ये. जेव्हा तुगलक घराण्याचा शेवटचा सुलतान होता म्हणजे फिरोजशाह तुगलकचा, तर याच्या काळामध्ये हे सरदार म्हणून काम करत होते मुलतानीचे. तर मग जसे हे तुगलक घराणं कमजोर होत गेलं, तर यांनी आपलं स्वतःचं असं घराणं तिथे स्थापन केलं. त्याचं नाव होतं सय्यद घराणं. तर या सय्यद घराण्यावरच युपीएससीने 2022 मध्ये प्रश्न विचारलाय. 2022 मध्ये प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ते कुलाहा दरान कोणाला म्हणतात असं विचारलं होतं. हे कोणाला म्हणतात असं विचारलं होतं. त्याचं आन्सर होतं सय्यद. सय्यदांना म्हणतात. तर हे कुलाहा दरान हे कोणाला म्हणतात असं युपीएससीने विचारलं होतं. 2022 चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायचाच आहे बघा. या प्रश्नामध्ये त्यांनी इकडे ठिकाण दिले आहेत आणि कुठल्या प्रांतामध्ये ते विलीन करण्यात आले असं म्हणले. हा एकदम मी म्हणेल लॉजिक वाला प्रश्न आहे, कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे. तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करताना फक्त हजर जवळ राहायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर भोपाळ कुठं आहे? आज भोपाळ हे आजचं मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे मध्यवर्ती प्रांतमध्ये आहे. आपलं कोल्हापूर हे मुंबई प्रांतामध्ये आहे. मयूरभंज ओडिसामध्ये आहे आणि रामपूर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तुम्हाला कदाचित ही मयूरभंज आणि ही रामपूर ही जोडी माहीत जरी नसते असती, पण तुम्ही भोपाळ आणि कोल्हापूर याच्यावरून एलिमेंट केलं असतं. तर ब चं उत्तर मला 2 हवे. ब चं उत्तर 2 इथे एक आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, आणि ब चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. तर माझा ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 मी इथे इलिमिनेट केला. म्हणजे आपण इलिमिनेट करून आपण 50-50 ची पॉसिबिलिटी तयार केलेली आहे. तर आपल्याला असंच आपल्याला उत्तर माहित नसताना सुद्धा इलिमिनेशन मेथड करून 50-50चं लॉजिक लावून अप्लाय करून आपल्याला उत्तर आपण द्यायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं की भोपाळ हे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे मध्यवर्ती राज्यकारभार या ठिकाणी त्याची जोडी लागायची. तर ड चं उत्तर 1 हवे आणि ड चं उत्तर माझं 1 फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. तर माझं उत्तर भेटलं. म्हणजे 2 आपण 50-50 केलं आणि त्याच्यामध्ये परत दुसरी एक पॉसिबिलिटी घेतली आणि तिथून आपण त्याला परत इलिमिनेट करून आपण आपल्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर सेम हे एक कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे. लॉजिक लावून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा म्हणलेले. याच्यामध्ये काय आहे बघा, हे दास्ता कुठे ऍक्टिव्ह होते, म्हणजे दल कुठे कुठे ऍक्टिव्ह होते त्याच्याविषयी आहेत. हे क्विट इंडिया मुवमेंट चले जो मुवमेंट आहेत ना, त्यावेळेस हे ऍक्टिव्ह ग्रुप आहेत बघा. तर कुठे कुठे आहेत ते शोधायचे आहेत. म्हणजे चुकीची जोडी शोधायची आपल्याला. दास्ता कुठे आहे? बाको राका टापू इथे आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सियारम तर बिहारमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. परशुराम ओरिसा, हे ओरिसा नाही मित्रांनो, तर हा बंका जिल्हा बिहार या ठिकाणी ऍक्टिव्हिटी. त्याच्यामुळे चुकीची जोडी शोधामध्ये तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हिंदुस्थान सोशल रिपब्लिक आर्मी उत्तर प्रदेशमध्ये होती, हे सुद्धा बरोबर आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? एस्टॅब्लिशमेंट आहे 1928 मध्ये ची स्थापना झालेली होती. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखा म्हणतो पर्याय क्रमांक 3 उत्तर चुकीचं नाही. पुढचा प्रश्न आहे पुढील कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केलेले होते? तर त्याचं उत्तर आहे बघा अ, ब, क आणि पर्याय क्रमांक 3. ह्याच्या लक्ष्मीबाई गर्दे ही जी स्त्री होती, यांनी अहिंसक मार्गाचा अवलंब न करता दुसऱ्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित केलेलं होतं. त्याच्यामुळं आपण जर ई इलिमिनेट केला तर ई इथे आहे, ई इथे आहे आणि ई इथे आहे. त्याच्यानुसार आपलं उत्तर येऊन जाते पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड बरोबर. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेल्या स्टेट हैदराबाद काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामाची ठिकाणे यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर म्हणजे ते कोण कुठे ऍक्टिव्ह होतं आणि काय काम करतो हे सुद्धा ओळखायचं आहे. तर गोविंदभाई श्रॉफ हे जे होते ते मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख होते. च 3 उत्तर इथे आहे आणि इथे आहे. तर आपण हे 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा एम रामचंद्र राव. नावावरूनच हे नाव दक्षिणातीकडील वाटते, ठीक नाही? म्हणजे साऊथ आपण जसे खूप सारे नाव बघतो, जसे की आपले प्राईम मिनिस्टर होते पी व्ही नरसिम्हा राव, गव्हर्नर होते एम नरसिंहम, अशा प्रकारची जी काही व्यक्ती आहेत जे दक्षिण भारताकडून येतात, किंवा बी एन राव जे आपले संविधान सभेचे कायदेशीर सल्ला होते, तर ही नाव दक्षिणेतील कुठले होतात आणि दक्षिणेतील एकच प्रदेश आहे आंध्रवाला, येथे दिलेल्यापैकी. तर माझं उत्तर असेल ब च 4 आणि ब च 4 इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. तर आता इथे परत आता 1-2 किंवा 2-1 म्हणजे त्याच्यामध्ये आहे. तर दिगंबरराव बिंदू ही जी व्यक्ती होती ना, तर जी स्टेट हैदराबाद काँग्रेसची जी
ऍक्शन कमिटी होती त्या कमिटीचे ते प्रमुख होते. तर मला ड चं उत्तर 1 हवं आहे आणि ड चं उत्तर 1 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. तर सेम अशाच प्रकारचे प्रश्न त्यांनी पुढे पण विचारलेले आहेत म्हणजे येणाऱ्या एक्झाम मध्ये. तर तुम्ही आता स्टेट हैदराबाद काँग्रेसवर दर अल्टरनेट वर्षी म्हणजे स्टेट हैदराबाद किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम आपण म्हणू शकतो त्याला, जे निजामाच्या ताब्यामध्ये जे राज्य होतं हैदराबाद, तेलंगणा, आजचा कर्नाटकामधला बिदर वगैरे असा जो भाग आहे तो तेव्हा निजामाच्या आधिपत्याखाली होता. तर तेव्हा त्याची मुक्तता करण्यात आली होती. 14 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो स्टार्ट केलं होतं आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन किंवा आपण त्यालाच हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर हे डॉक्टर आणि डॉक्टर मोळकटे होते. ते होते हैदराबाद सिकंदर क्षेत्र या क्षेत्रात त्यांचं काम होतं. याच हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये अजून एक व्यक्ती फार महत्वाची आहे ती म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. तर त्यांच्याविषयी सुद्धा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून चला. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात खालीलपैकी कोणाचे वर्णन करण्यात आलेले आहेत. तर असे प्रश्न बघा मित्रांनो, दरवर्षी म्हणजे एक दोन प्रश्न तुम्हाला पाहायलाच भेटतील. ते थोडीफार इन्फॉर्मेशन देतात आणि सेम अशाच टाईपचे प्रश्न त्याने 2024 मध्ये सुद्धा विचारले, 2023 सुद्धा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न आहे, पुढीलपैकी ते कोणाचे वर्णन आहे ओळखायचे. ते सातारा जिल्ह्यातील काली गावचे होते. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले. हे दोन वाक्य म्हणजे थोडी जनरलची घटात आपल्याला एकदम भक्कम माहिती ती इथून भेटते. महाराष्ट्र जयंतीवर त्यांचा जलशा चा खूप परिणाम झालेला होता. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्या शिक्षणाची अभावाची जाणीव करून देत. तर अभय बहुजन समाजासाठी खूप काही व्यक्तींनी काम केले. तर याचं म्हणजे जो टर्निंग पॉईंट असेल ना ते कुठले असतील, तर एक तर त्यांचं एक गावाचं नाव आणि दुसरा आहे त्यांचा जलशा. तर याचं उत्तर आहे रामचंद्र घाटगे. या व्यक्तींनी हे काम केलेलं आहे. जलशा हे जे आहे ना हे तमाशा या विषयावर आधारित आहे बघा. तमाशा या विषयावर आधारित आहे. हे कृष्णराव भालेकर आहेत. ते सत्यशोधक समाजाशी निगडीत आहेत. त्यांनी दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले आहे. संपादक म्हणून काम केलेलं आहे. आता हे कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यांनी कमाव व शिकवा हा नारा दिला होता बघा. हा नारा दिलेला होता. आणि भाऊराव पाटील यांनीच रयत शिक्षण संस्था खूप महत्वाची बघा, हे महाराष्ट्राच्या म्हणजे याच्यावर प्रश्न पण विचारलेले आहेत. रयत शिक्षण संस्था ही सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेली होती. 4 ऑक्टोबर 1979 ची स्थापना झालेली आहे. त्याचं उत्तर आहे रामचंद्र घाटगे. पुढचा आहे, परत जोडा लावला. हा प्रश्न बघा मित्रांनो थोडासा वेगळा आहे. म्हणजे आपल्या रोजच्या वाचनामध्ये हा नसतो. म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये अशा प्रकारचे प्रश्न बघायला होऊ शकतो. पण आपल्या रोजच्या वाचनामध्ये असे प्रश्न नसतात. हा फार वेगळाच प्रश्न. आता परीक्षित कोण आहे, जनमेजय कोण आहेत, परवहन जयवाली कोण आहेत आणि जनक कोण आहेत. तर आता इकडे त्यांचे हे दिले. तर आता हे परीक्षित जो आहे तो अर्जुनाचा नातू आहे बघा. अर्जुन म्हणजे जो अभिमन्यू होता अर्जुनाचा मुलगा, हा त्याचा मुलगा आहे अर्जुनाचा नातू. तो अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक आहे. पुढचा आहे जनमेजय हे पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते या व्यक्तींना. सोबतच प्रवहन जयवाली हे प्रसिद्ध तत्वज्ञ आहेत आणि जनक हे यज्ञवाल्यकाचे संरक्षण आहेत. जनक हे आपल्याला अजून एका कारणासाठी माहिती आहेत, जे आहे ते मिथिलेचा राजा, जी आपली भगवान परशुराम होते आणि सीता त्यांचे वडील सुद्धा आपण जनक राजांनाच म्हणतो, सीतेचे जनक बरोबर, त्यांचे वडील. तर हे मिथिलेचे राजा होते, मैथिलेचा राजा किंवा मिथिलेचा राजा. मिथिलेचा राजा. आणि हा जनमेजय आहे ना हा परीक्षित आहे याचा मुलगा होता. म्हणजे परीक्षेचा मुलगा जनमेजय हा पृथ्वीच्या प्रदक्षिणाचे श्रेय दिले जाते. हा परीक्षित हा अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यूचा मुलगा होता. तर याचं उत्तर आहे अ ब कडाचं 1 2 3 4 पर्याय क्रमांक 3. तर हे थोडेसे ना आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आपण म्हणू शकतो. तर हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. हा सॉल्व्ह करायला थोडासा अवघड गेला असता कदाचित. पुढचा प्रश्न आहे 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथे आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठ बिगारी संपवा असे कोणी सांगितलेले आहे. त्याचं उत्तर आहे शामराव परुळेकर. 9 त्याचं उत्तर आहे शामराव परुळेकर यांनी ते सांगितलेलं
आहे. तर इथे जर गोदावरी पडवळकर, शामराव पडवळकर दिला तर थोडंफार कन्फ्युजन झालं असतं. त्याच्यासाठी आपल्याला रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे अशा गोष्टी ह्या माहिती असतात. याची त्यांची डिमांड होती की जी वेट मजुरी आहे, वेट बिगारी आहे, तिचा दाम हा 20 आणे निश्चित करायचा होता. किती? 20 आणे. 20 आणे दाम न मिळाल्यास ते वेट बिगारी काम करणार नाहीत असं होतं. 20 आणे दाम द्या, अन्यथा काम नाही करणार. करण्याचा इशारा दिलेला होता. ह्या गोदावरीच्या पडवळकर आहेत यांनी 1945 ते 1947 या काळात वारली हा जो काही आदिवासी समाज होता वारली या समाजा उठावाचे नेतृत्व केले होते. या उठावाचे नेतृत्व केले. पुढचा प्रश्न आहे 1889 मध्ये मुंबई येथे नाव्यांची सभा बोलून स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी परत केले? हे बघा 2-3 वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं उत्तर पण सगळ्यांना माहित आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केशवपन या प्रथेपासून स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी नाव्यांची सभा बोलवली होती मुंबईला 1989 मध्ये. तर यांनी स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी हे काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा पुढील राज्य काय होते? तर इथे जवळपास 9 राज्य दिलेले आहेत. माळवा, मद्रक, सनकानिक, अर्जुयान, अभिर, काक, योदेह, रर्जुर आणि खरपारिक. तर ही काय आहे? तर ही समुद्रगुप्त जो सम्राट होता त्या सम्राटाला ही शरण गेलेल्या टोळ्यांची नावे आहेत बघा. म्हणजे ही गुप्त घराण्याचा शासक होता. तो जेव्हा गादीवर आला त्याने उत्तर भारतात तसेच त्यासोबतच दक्षिण भारतामध्ये विविध प्रदेश आपल्या अंडरमध्ये म्हणजे आपल्या आधिपत्याखाली आणले होते. तर ती ही छोटी छोटी राज्य आहेत जी त्याला शरण गेलेली होती. तर समुद्रगुप्ताला V.A. स्मिथ ही व्यक्ती भारताचा नेपोलियन म्हणते. कारण आपल्याला माहिती आहे नेपोलियन एकही युद्ध हरला होता. त्याच प्रकारे समुद्रगुप्त सुद्धा एकही युद्ध हरलेला नव्हता. म्हणून त्याची तुलना नेपोलियन सोबत केली जाते. पण हास्याचा भाग असा आहे की समुद्रगुप्त हा इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात होऊन गेला आहे आणि नेपोलियन हा 18व्या शतकात झालेला आहे. 17व्या-18व्या शतकात झालेली व्यक्ती आहे. तर बघा म्हणजे कंपॅरिझन पण कसं केलं त्याने एकदम विरोधाभासवाला कंपॅरिझन आहे. तर आपल्याला लक्षात असू द्या की भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. भारताचा नेपोलियन म्हणून समुद्रगुप्त त्याचा उल्लेख केला जातो आणि त्याला V.A. स्मिथ यांनी म्हणलेला आहे. सोबतच समुद्रगुप्ताने कविराज हे बिरुद धारण केले होते. म्हणजे आपण म्हणतो ना राजाच्या नावाच्या अगोदर आपण लावतो टायटल्स, तशा प्रकारचे बिरुद हे कविराज म्हणून त्यांनी धारण केले होते. आणि या ज्या राज्याविषयीची जी माहिती आहे ती माहिती अलाहाबाद किंवा प्रयाग प्रशस्ती अलाहाबाद किंवा प्रयाग प्रशस्ती याच्यामधून भेटते. आणि ही प्रयाग प्रशस्ती याची हरिसेन समुद्रगुप्ताचा एक सेनापती होता. या सेनापतीने प्रयाग प्रशस्ती लिहिलेली आहे. प्रशस्ती म्हणजे शिलालेख आहे तो अलाहाबाद येथे किंवा त्यालाच आपण प्रयागराज म्हणतो. त्याच्यामुळे याला प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती म्हणतात. ती हरिसेन या व्यक्तीने लिहून ठेवलेली आहे. हा समुद्रगुप्ताचा एक सेनापती होता. तर त्याच्यातून आपल्याला या राज्यांविषयी माहिती भेटते की ही राज्य समुद्रगुप्ताला शरण गेलेली होती. तर भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात हे माहित असू द्या. कविराज हे टायटल कोणी धारण केले हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवं. पुढचा प्रश्न आहे जोड्याला म्हणून आलेला आहे. परत एकदा इकडे व्यक्ती दिले आहेत आणि इकडे त्यांनी केलेली कार्य दिलेली. तर आपल्याला परत इथे थोडंसं कॉमन सेन्स वगैरे लावायचं आहे. तर जरी तुम्हाला माहित असेल मुकुंदास कोण आहेत, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, हे नावं जर आपण ऐकली ती खालची 3 नावं ऐकलीत कदाचित हे नाव तुम्हाला माहित असणार नाही. पण आपण इथे लॉजिक लावून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. तर आपण सगळ्यात पहिले बाळ गंगाधर टिळक जे आपल्याला सगळ्यात ओळखीचे वाटतात यांच्यापासून सुरुवात करायची. बाळ गंगाधर टिळक यांनी कुठून काम केलंय? तर यांनी कुठून काम केलंय? तर त्यांनी मुंबई म्हणजे महाराष्ट्र किंवा मुंबई या प्रदेशामध्ये काम केले. तर आता इथे मुंबईमध्ये असणार एकच पर्याय, मुंबई गिरणीच्या मालकांसाठी माफक दरात धोत्री पुरवली अशी विनंती केलेली. म्हणजे मुंबई येथे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. तर ब चं उत्तर हे 3 असायला हवं. तर ब चं उत्तर 3 इथे आहे का? ब चं उत्तर 2, ब चं उत्तर 2, ब चं उत्तर 1. तर हे सर्व ऑप्शन इलिमिनेट होऊन जातात आणि माझं उत्तर मला इथे भेटून जाते ब चं उत्तर 3. म्हणजे आपण फक्त म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांच्यावरून आपण उत्तर काढूया. आता लाला लजपत राय यांनी काय केलं होतं? तर परदेशी साखरेच्या वापराच्या विरोधात स्वदेशी चळवळ केली होती. चिदंबरम पिल्लै यांनी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली होती आणि मुकुंदास हे देशभक्तीवर गीते लिहित होते. तर अ चं उत्तर इथे 4 आहे
लाला लजपत राय यांनी परदेशी साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ केली आणि चिदंबरम पिल्ले यांनी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली होती. पुढे जाऊन फक्त सिंगल लाईनर प्रश्न जर आला तर लाला लजपत रायांनी काय केलं किंवा चिदंबरम पिल्ले यांनी काय केलं किंवा स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना कोणी केलेली होती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल चिदंबरम पिल्ले यांनी केलेली होती. तर प्रश्न जसा तसा रिपीट होत नाही, प्रश्नाची माहिती वापरून आपण पुढचे प्रश्न जे भविष्यात एक्झाम येणार ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला मदत होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारात चित्रकार होत्या? आता यांनी विचारताना फार स्पेसिफिक विचारले शहाजहानच्या दरबार. जर त्याने असं म्हणलं असतं की मुघल दरबारी कोणत्या कोणत्या होत्या तर आपण इथल्या वरीलपैकी सर्वच करू शकलो असतो, पण वरीलपैकी सर्व एक तर असा ऑप्शन नाही आणि विचारताना त्यांनी खूप स्पेसिफिक इन डिटेल मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आर्ट अँड कल्चर या टॉपिक मधून त्यांनी हा प्रश्न केलेला आहे, कला आणि संस्कृती या घटकामधून हा प्रश्न आलेला आहे आणि विचारताना एकदम डिटेल मध्ये विचारले की फक्त शहाजहानच्या दरबारातल्या व्यक्ती. तर याचं उत्तर असेल अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 4. हा जो मोहम्मद हसन आहे क, हा याच्या दरबारामध्ये ऍज अ चित्रकार किंवा म्हणून तो येथे काम करत नव्हता. तर आपण दुसरे जे काही मुघल सम्राट आहेत त्यांच्या दरबारातले काही चित्रकार पाहूया. तर बाबर होता सगळ्यात पहिला, बाबर याच्या दरबारात होता बजहीद, बेहझत हा बाबरच्या दरबारामध्ये होता. त्याच्यानंतर आला हुमायून, हुमायूनच्या दरबारामध्ये अब्दुस समद, अब्दुस समद आणि दुसरा होता मीर सय्यद. हे चित्रकारांचे नाव सांगतोय सम्राट आणि त्याच्या दरबारातली चित्रकार. त्यानंतर अकबर, अकबरच्या दरबारात हे दसवंत, केसू हे चित्रकार होते. आणि अकबरने खास एक तसबीर खाना, खास एक डेडिकेटेड डिपार्टमेंट, तसबीर म्हणतो ना आपण चित्राला, पेंटिंग्सला वगैरे तसबीर म्हणतो उर्दू म्हणजे पर्शियन भाषेमध्ये, तर त्याच्यासाठी एक स्पेशल डेडिकेटेड एक डिपार्टमेंट म्हणतो आपण किंवा एक हॉल काढला होता तसबीर खाना, तिथे वेगवेगळ्या पेंटिंग्स लावल्या जात होत्या. तर अकबराने तसबीर खाना केला होता आणि हे दसवंत केसू हे पेंटर्स किंवा आपण चित्रकार त्याच्या दरबारामध्ये होते. त्याच्यानंतर जहांगीरच्या दरबारात उस्ताद मंसूर हा फेमस चित्रकार होता. शहाजहानच्या पेंटिंगचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की याच्या पेंटिंग मधला जिवंतपणा हा कमी होत चाललेला होता. कमी होत चालला होता आणि शहाजहानने गोल्ड आणि सिल्वरचा वापर करायला सुरुवात केली होती जास्त. गोल्ड आणि सिल्वरचा वापर वाढला होता. सोबतच जहांगीरच्या पेंटिंगचं एक खास वैशिष्ट्य असं होतं की त्याने माणसाच्या आकृत्या काढणं कमी केलं आणि प्राणी आणि पक्षीच्या आकृती काढण्यावर याचा जास्त फोकस होता. तर हे आपण या प्रश्नाचं अनालिसिस केलेलं आहे. तर फक्त मोहम्मद हसन हा कुठेच पत्रकार नव्हता, आपण बघितलेलं आहे. एवढे चित्रकाराचे नाव बघितलेच, माफ करा, पत्रकार म्हणते, चित्रकारांचे नाव बघितले तर याच्यामध्ये कुठेच मोहम्मद हसन हे नाव आहे. मीर हशीम, चित्रमणी, अनुपचित्र, फकीरुल्ला तर हे शहाजहानच्या दरबारात होते. पर्याय क्रमांक 4 सूत्र आहे. सोबतच बाबरच्या दरबारामध्ये बेहझत होता, हुमायूनच्या अब्दुस समद आणि मीर सय्यद होते. अकबरच्या दसवंत केसू हे चित्रकार होते. अकबरने एक खास विशिष्ट असं चित्रासाठी म्हणजे चित्रकारांसाठी एक स्पेशल हॉल केला होता, त्याचं नाव होतं तसबीर खाना. जहांगीरमध्ये उस्ताद मंसूर आणि शहाजहानच्या काळामध्ये ही मीर हशम, चित्रमणी, अनुपचित्र आणि फकीरुल्ला हे चित्रकार होते. शहाजहानच्या काळातल्या पेंटिंगचं एक वैशिष्ट्य असं की त्यातला जीवनपणा कमी होता होता आणि त्याच्यात आर्टिफिशियल गोष्टीचा वापर व्हायला लागला होता. सोबतच गोल्ड आणि सिल्वरचा सुद्धा वापर वाढला होता. जहांगीरच्या काळामध्ये जे मानवी चित्र काढत होतो त्याच्याकडून त्याचा शिफ्ट कुठे गेला, तो प्राणी आणि पक्षी याच्यावर शिफ्ट झाला. तर हे या प्रश्नाचे पुढचा प्रश्न आहे, क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स लावायचा बघा. तर याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक घटना कधी घडली हे माहित असायला हवं. तर पाकिस्तानचा ठराव हा 1940 ला म्हणला. राजाजींची योजना ही 1944 आहे. राजाजी सूत्र हे सूत्र 1944 आहे आणि शिब परिषद 1945 आहे. तर आता या दोघांमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकते, पण सगळ्यात पहिलं
राजाजीची योजना काँग्रेसने फेटाळली होती. त्याच्यानंतर राजाजी एक फॉर्म्युला घेऊन आले होते, त्याला राजाजी फॉर्म्युला किंवा राजाचे सूत्र म्हणतात. म्हणजे एकाच वर्षाची घटना आहे पण काही अंतराने झालेली आहे. तर याचं उत्तर आहे अ, ब, क आणि द जशाला तसं. तर हे तर अशा घटना या 80 वर्ष, 90 वर्ष, 70 वर्ष पूर्ण झालेल्या असतात, त्याच्यामुळे ह्या परीक्षेमध्ये येत असतात. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 75 मध्ये डॅडेश यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिलेला आहे. याचं सरळ उत्तर आहे प्लिनी या व्यक्तीने हे केलं जातं. ही व्यक्ती रोमन आहे. तर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा ऑप्शन आहे बघा हेरोडोटस. हेरोडोटसला आपण फादर ऑफ हिस्ट्री म्हणतो. फादर ऑफ हिस्ट्री असं म्हणलं आहे. पुढे याच एक्झाम मध्ये एक प्रश्न आलेला आहे. इकडे वेगवेगळे व्यक्ती दिले आणि त्यांना आपण काय म्हणून संबोधतो असं विचारलेलं आहे. तर इथे आपण अजून एक लिहूया, मंडेला आहे. मंडेला आपण फादर ऑफ जेनेटिक्स, अनुवंशिक शास्त्रज्ञाचा जनक म्हणून आपण मंडेला बघतो. तसं मेगस्थेनिसने इंडिका हा ग्रंथ लिहिलाय बघा. इंडिका हा ग्रंथ लिहिलाय. आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी, हा ग्रंथ लिहिलेला आहे. पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी प्लिनीने हा लिहिलेला आहे नॅचरल हिस्ट्री. तर आता पुढचा प्रश्न, याचं उत्तर भेटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, इकडे नद्या दिलेल्या आहेत आणि पुढच्या याच्यावर शहर आहे. तर आता पॅरिस हे सीन नदीवर आहे. जिनवा जे आहे ते रोन नदीवर आहे. बॉन आहे ते राईन नदीवर आहे. नद्यांचे नाव कसे एकदम जवळचे आहेत, रोन आणि राईन. इंग्लिश मध्ये बघाल तर रोन आणि राईन. त्याच्यानंतर उरलेलं क्यू हे निपर, आपण निपर म्हणतो. डी सायलेंट आहे याच्यामध्ये, आपण निपर म्हणतो, फक्त निपर नाही म्हणत, तर याला निपर म्हणतो. याच्यात डी हे सायलेंट आहे. तर तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जगातले महत्वाचे सिटीज कोणत्या नदीच्या काठावर आहेत हे माहित असेल. तर आपण सुरुवात करूया. आता काही दुसरे ठिकाण पाहूया. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर जे लंडन जे शहर आहे, आपण म्हणतो लंडन, ते थेम्स नदीवर आहे. त्याच्यानंतर आपली दिल्ली यमुना नदीवर आहे. कलकत्ता हे हुगळी नदीवर आहे. त्याच्यानंतर कैरो हे इजिप्तची राजधानी, ते आहे नाईल नदीवर. त्याच्यानंतर शांघाय हे आहे यांगतेज रिव्हर. यांगतेज नदीच्या काठावर. रोम आहे तिबर नदीच्या काठावर. त्याच्यानंतर बर्लिन आहे स्प्री नदीच्या काठावर. बगदाद टिग्रिस नदीच्या काठावर. त्याच्यानंतर टोकियो जपानची राजधानी, ते आहे सुमिदा नदीच्या काठावर. आणि मॉस्को आहे मॉस्को नदीच्याच काठावर. तरी काही शहर आहेत महत्वाची जी वेगवेगळ्या नदीच्या काठावर आहेत. तरी तुम्ही पाहून घ्या. तर याच्यासाठी आपल्याला जगाचा मॅप आणि जगाचा प्राकृतिक भूगोल हे माहित असायला हवं, कारण दरवर्षी 3-4 प्रश्न येतात. आणि न्यूयॉर्क आहे हडसन रिव्हर, तर ही आहे सिटी आणि इकडे आहेत रिव्हर नद्या आणि इकडे शहर आहे. तर हे पाहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे बघा, खडक श्रेणीवर प्रश्न विचारलेला आहे त्याने. हा प्रश्न ऍक्च्युअली सौदीमध्ये याच्याविषयी जशाल तरी माहिती पडेल जर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करत असाल किंवा भारताचा भूगोल करत असाल, ज्याच्यामध्ये आपण भारताचा भौतिक भूगोल वगैरे बघत असतो किंवा महाराष्ट्राचा भौतिक भूगोल बघत असो, तर त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला जशाल तशी भेटून जाते सौदी सरांच्या पुस्तकात. तर ही विधाने वाचूया आपण. पुढील विचार करा. कडप्पा श्रेणी खडक पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅग्नेटच्या साठी सापडतात. सोबतच गोंडवाना खडक मध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. तर ही तिन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो. तर याच्यात कुठले विधान चूक नाहीये, कारण हे जसं तसे स्टेटमेंट आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही हे
स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा करू शकता, पण स्टेट बोर्ड मध्ये एवढं डिटेल भेटणार नाही तुम्हाला एकाच कुठेच ठिकाणी. तर सौदी सरांचं एक पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल, किंवा भारताचा भूगोल हे पुस्तक घेतलं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही माहिती भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे नदी आणि त्याच्याविषयीची माहिती, म्हणजे उगमस्थान कुठं कुठे विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण सिंधू बघूया. सिंधू नदीचं उगम हे तिबेटमध्ये आहे, तर त्याचं पर्याय क्रमांक आहे 2. तिबेटमधील मानस सरोवराजवळून ती उगम पावते. सोबत तापी नदी ही मध्य प्रदेशमधील बैतूल इथून उगम पावते, एमपी. तसंच नर्मदा सुद्धा एमपी मधूनच उगम पावते, पण ती अमरकंटक या टेकड्यातून उगम पावते. आणि कावेरी नदी ही कर्नाटकमधील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते, ही कर्नाटकमधून पावते. त्याचं पर्याय भेटला आपल्याला, फक्त याला एक कुठेच नाही. त्याचं पर्याय आहे, उत्तर आहे 2, 3, 4 आणि 5. पर्याय क्रमांक 4. तर सिंधू नदीवर त्यांनी याच्या नंतरच्या काळात 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. सिंधू नदीची उपनद्या, सिंधू नदीचा नदी प्रवाह वगैरे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी सिंधू नदी सुद्धा खूप महत्वाची होते, कारण आपण ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत मध्ये जो इंडस वॉटर ट्रीटी होती आपण, तो ना आपण सिंधू पाणी वाटप करार, तो तात्पुरता स्थगित केलेला होता. तर त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सिंधू नदीच्या उपनद्या वगैरे, तिचा फवारा वगैरे अगदी व्यवस्थितरित्या येणाऱ्या परीक्षेसाठी पाहून चला. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येची घनता आणि लिंग गुणोत्तर यांचे जनगणना 2011 याच्या प्रमाणात कोणतं बरोबर आहे विचारले. हा अगदी किचकट प्रश्न म्हणाल, कारण याच्यात खूप सारे आकडेवारी तुम्हाला माहित असायला हवी. तर हा इलिमिनेशन करून सुद्धा करू शकतो आपण. जर तुम्हाला फक्त औरंगाबाद या शहराची लिंग गुणोत्तर हे 920 नसून 923 आहे, माफ करा, 923 आहे. जर आपण डी ला इलिमिनेट केलं असतं तर आपल्याला आपलं उत्तर भेटलं असतं. डी असल्यामुळे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला आणि हा ऑप्शन गेला. पर्याय क्रमांक 3, बी आणि सी माझं उत्तर आहे. पण मी असे प्रश्न हे लेवल 3 मध्ये ठेवेल, कारण तुम्हाला घनता सुद्धा माहिती ठेवायचे, लिंग गुणोत्तर आणि इकडे जिल्हा. तर याच्यामध्ये ना खूप सारं कन्फ्युजन होऊ शकतं. तर लोकसंख्येचे प्रश्न हे परीक्षेमध्ये येतातच, पण यासाठी एकच पर्याय की मित्रांनो, थोडंफार लोकसंख्येची आकडेवारी वगैरे करून चला, कारण दरवर्षी 1-2 प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे आपण इलिमिनेट करून आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, इकडे शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि त्यांनी कुठली कन्सेप्ट दिलेली आहे इष्टतम लोकसंख्येविषयी. पुन्हा लोकसंख्येचा प्रश्न आपण म्हणू शकतो. आणि अशा प्रकारच्या प्रश्नाचं पुढे वेटेज वाढत चाललेलं आहे. इकडे थिंकर आणि त्याची फिलॉसॉफी किंवा थिअरी काय आहे, किंवा त्यांनी कुठलं स्टेटमेंट दिलेलं आहे, हायपोथेसिस, अशा गोष्टी हे विचारण्याचा ट्रेंड आयोगाने सुरू केलेला आहे. तर आपण आता सरळ या प्रश्नाचं उत्तरच पाहूया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर बॉल्डिंग यांनी राहणीमानाचा दर्जा उंचावणे याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. तर डाल्टन यांनी प्रति जास्तीत जास्त उत्पन्न याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. पीटरसन यांनी जास्तीत जास्त आर्थिक परतावा याच्याविषयी भाष्य केले. तर कार्ल सॅडर्स यांनी जास्तीत जास्त समाज कल्याण याच्याविषयी संदर्भात व्याख्या दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आयोगाने ऍक्च्युअली कॅन्सल केलेला आहे. प्रश्न असा आहे, रेगूर मुदत अॅल्युमिनियम व लोहाची भरपूर प्रमाणात आढळते. तर हे बरोबर आहे. सोबतच जांभी मृदा व आर्द्र हवामान विभागात आढळते, हे सुद्धा बरोबर आहे. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते, हे बरोबर आहे. आणि तांबड्या मृदेत सेंद्रिय प्रमाण कमी असते, हे सुद्धा बरोबर आहे. पण आयोगाने उत्तर दिलेलं नाहीये. कदाचित हे वाक्य जे आपले घटक वगैरे आहेत ना, ती ओव्हरलॅप करत असावीत, त्याच्यामुळे याचं उत्तर दिलेलं नाही. या रेगूर मृदेलाच आपण आपली काळी मृदा, कापसाची काळी मृदा, कापसाची काळी मृदा म्हणतो. आणि याला जो काळा कलर आहे तो टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे येतो. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे तिला काळा कलर येतो. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. हा थोडासा ना अॅनालिटिकल प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला थोडी ओव्हरऑल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्याविषयी तुम्हाला भारताची जी खरी संपत्ती त्याच्याविषयी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर स्टेटमेंट असे आहेत, बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 88 रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे आणि भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड, झारखंड या राज्यातून येतो. तर याची दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आपण इथे एक डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट, जर माझ्याकडे मॅप असेल तर मी इथे तुम्हाला मॅप दाखवतो. तर आपण तिथे इमेज पाहू शकतो मित्रांनो. हा बघा कन्व्हेन्शनल एनर्जीचा मॅप इथे दिलेला आहे. तर आपण जे बघू शकतो ना, कोलफिल्ड इथे 1 नंबरला दाखवले आहेत. तर इथे कोलफिल्ड आहेत, ही कोलफिल्ड आहे.
जर तुम्ही बघितलं भारताचा विस्तार, तर भारताचं हे किती म्हणले त्याने 78 रेखावृत्त पूर्व, इथे 76 दिलेलं आहे. तर 78 इथून कुठून तरी जाईल 76 हे बघा. तर आपण अशी लाईन काढली 78 वरून जाणारी, तर ती ही याची पूर्व भाग झाला आणि हा पश्चिम. तर जो कोर्स आम्ही लाल याच्यामध्ये असा अंडरलाईन केलेला आहे, तर तो बघू शकता तुम्ही, हा 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. तर हे विधान बरोबर आहे. आणि सोबतच आहे ओडिशा, छत्तीसगड व झारखंड राज्यात आहे. तर आपण बघितलं तर इथे हे ओडिशा आहे, कलर चेंज करतो एक पेनचा. तर हे ओडिशा राज्य, हे महाराष्ट्राचा थोडा भाग, हे छत्तीसगड इथे पूर्ण, हा झारखंडचा भाग, आणि इकडे नॉर्थ ईस्टचा भाग, आणि इथे बंगाल वगैरे सुद्धा आहे. तर आपण बघितलं ना, तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, कारण 50% म्हणजे 100% अगर स्कोर 50%च्या जवळपास हा कोसा या भागातून येतो. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर आपण असं इमेज जे काय आपण एक्झाम मध्ये आपल्या स्टँडर्ड बुक मध्ये, स्टेट बोर्डच्या बुक म्हणा किंवा एनसीईआरटी म्हणा, त्याच्यामध्ये जे काही मॅप्स वगैरे दिले असतात ना, त्याचं अनालिसिस करायचे आणि त्याच्यावरून आपले प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा प्रश्न आहे, उपोष्ण कटिबंधात उच्च दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाकडे वारंवारांना डॅश असे म्हणतात. तर तुम्हाला याच्यासाठी एक डायग्राम माहित असायला हवी, ती मी डायग्राम इथे काढतो. तर ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या मदतून हे विषुववृत्त जाते, वर 23.5 अंशावर कर्कवृत्त, खाली दक्षिणेच्यावर मकर वृत्त, 66.5 डिग्रीवर आर्टिक सर्कल, आर्टिक वृत्त, आणि खाली 66.5 वर अंटार्क्टिक सर्कल. तर आपण इथे 0 डिग्री नॉर्थ, साऊथ, आणि 66.5 डिग्री साऊथ, 66.5 डिग्री नॉर्थ. इथे पोल आहे 90 डिग्री, इथे पोल 90 डिग्री साऊथ, आणि हा नॉर्थ. तर इथे वाऱ्याची दिशा पाहूया आपण. या भागात वारे या दिशेने वाहतात, तर इथे ही वारी उलट्या दिशेने वाहतात. तर हे असं का, त्याचं आपण 2 मिनिटातच पाहूया. आणि ध्रुवाकडून हे वारी जे आहेत ना, तर ती परत पूर्वेकडे वाहतात. तर असं का, कारण याला वेगवेगळी नाव आहे. हा जो विषुववृत्त आहे, याला म्हणतो आपण विषुववृत्तीय उच्च दाबाचा पट्टा, म्हणजे ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. हा आहे सब ट्रॉपिकल लो प्रेशर बेल्ट, तसंच हा सुद्धा सब ट्रॉपिकल लो प्रेशर बेल्ट. त्याच्यानंतर हा सब पोलार हाय प्रेशर बेल्ट, सेम हा सब पोलार हाय प्रेशर बेल्ट, आणि हा पोलार एकच मिनिट मित्रांनो. तर हा आहे 0 डिग्री सेल्सिअस ट्रॉपिकल लो प्रेशर बेल्ट, हे आहेत सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. हे म्हणताना प्रेशर बेल्ट वर खालीवर झाले ते. हा जो पोल आहे, ट्रॉपिक्स आहे आपलं विषुववृत्त, तिथे कमी दाब असतो. तर सब ट्रॉपिकल लो प्रेशर बेल्ट, त्याच्या वर आणि खाली सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. हा 66 अंश दक्षिण आणि उत्तर मध्ये इथे सब पोलार लो प्रेशर बेल्ट, सब पोलार लो प्रेशर बेल्ट, आणि पोलार हाय प्रेशर बेल्ट, दोन्ही गोलार्धामध्ये पोलार हाय प्रेशर बेल्ट, हा सब पोलार लो प्रेशर बेल्ट. आपल्याला माहित आहे हवा आहे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, म्हणजे हवा हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे तिचं ट्रान्सफर होत असते. तर जिथे जिथे हाय प्रेशर आहे तिथून हवा लो प्रेशर कडे जाईल, म्हणजे ह्या हाय प्रेशर कडून हवा इकडे जाईल, या हाय प्रेशर कडून इकडे, त्याच्यानंतर या हाय प्रेशर कडून हे इकडे जाईल, या हाय प्रेशर कडून ते इकडे जाईल, आणि पोलार कडून ते परत लो प्रेशर कडे जाईल राहील, अशा प्रकारे. तर बघितलं तर हे जे आहे ती पूर्वेकडून, ही पूर्व दिशा आहे, आणि पश्चिम. तर हवा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली. कुठून कुठपर्यंत म्हणले, उपोष्ण कटीय उच्च दाबाचा पट्टा, म्हणजे हा उपोष्ण कटीय सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट कडून हवा विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे, म्हणजे या दोन मधली हवा आपल्याला कशी चालली ते बघायची. म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली. वाऱ्यांना नाव देताना एक नियम असा आहे की वारे ज्या दिशेकडे चालेल, म्हणजे एखाद्या दिशेकडून
ज्या दिशेकडून एखाद्या दिशेकडे चालेल तर ज्या कोणत्या दिशेकडून ते वाऱ्याचे निघतात त्याच्यावर त्यांचं नाव दिलं असेल. जर हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर तिला आपण पूर्वीय हवा म्हणतो, आणि जर तीच हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असेल तर तिला आपण पश्चिमी हवा म्हणतो. आणि ध्रुवाकडून ती हवा ज्या दिशेकडे जाते त्या दिशेला आपण ध्रुवीय वारे म्हणतो, कारण ते ध्रुवावरून निघतात. म्हणजे ज्या दिशेवरून वारे निघतात, म्हणजे ज्यांची सुरुवात जिथून होते त्या दिशेचं नाव त्यांना देतात. तर आपण बघू शकतो उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून ते विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे चालेल, म्हणजे इथून ते वारे असे वाहतात, बरोबर. म्हणजे पूर्वेकडून ते वाऱ्यांची दिशा बघितली आपण मोठी मोठी तर ती पश्चिमेकडे आहे, तर या वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे म्हणतो. आता ते पूर्वीय वारे कुठेच नाही, पश्चिमी वारे आहे, स्थानिक वारे आहे, डोंगरी वारे आहे आणि व्यापारी वारे. तर हे जे व्यापारी वारे आहेत या व्यापारी वाऱ्यांनाच आपण पूर्वीय वारे सुद्धा म्हणतो. यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रेड विंड म्हणतो. का? कारण जो समुद्र मार्गाचा जो व्यापार चालत होता तो ह्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रभावाच्या खाली चालत होता, म्हणून याला या वाऱ्यांना सुद्धा व्यापारी वारे सुद्धा म्हणतात, बरोबर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्यापारी वारे, त्या व्यापारी वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे सुद्धा म्हणतो. तर आपण बघितलंय. तर ही जी वारे कोणती आहेत मग? सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेड कडून सब पोलर लो प्रेशर बेड कडे चालेल, त्याला आपण पश्चिमी वारे म्हणतो, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे यायची दिशा, हे की नाही. तर हे पश्चिमी वारे, हे पूर्वीय वारे आणि हे ध्रुवीय वारे. दोन्ही गोलार्धामध्ये यांची नाव तशीच असतात. तर या प्रश्नाचं सांगायचं. पुढचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न कॉमन सेन्स वापरून आपण सोडू शकतो, लॉजिक लावून सुद्धा. म्हणजे आपलं हजरजबाबीपणा या प्रश्नासाठी ठेवायचं आहे, आपलं प्रेझन्स ऑफ माइंडनेस दाखवायचं आहे. ते महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे तुकडीकरणामुळे काय झालेले आहे. आता जवळ एक कॉमन सेन्स आहे, माझ्याकडे खूप मोठी जमीन आहे, उदाहरणार्थ आपण इथे म्हणूया 100 एकर जमीन आहे, आणि एकाकडे 2-2 एकरचे असे छोटे छोटे 2-2 एकरचे तुकडे आहेत, बरोबर. 2-2 एकरचे 4-5 तुकडे आहेत, एकत्रित केली तर 10 एकर होते, आणि माझ्याकडे एक खट्ट्या 100 एकर जमीन आहे. तर मला मी सगळ्यात म्हणजे एक साथ इथे मेहनत घेईल, एक जास्त उत्पन्न काढू शकेल, इथे मला आर्थिकदृष्ट्या शेती मला करायला पडू. आता तुकड्यामध्ये इथे एक जमीन आहे माझी, इथे एक जमीन आहे, इथे एक जमीन आहे, तर ती मला आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणार नाही. एकत्रित उत्पादन सुद्धा मला भेटणार नाही. शेतीच्या अवजारांचे मला इथून इथे वाहन करण्यामध्ये माझी एनर्जी खूप खर्च होत जाईल. हे सगळं मला इथे एकाच ठिकाणी भेटते, पण तुकड्या तुकड्याकरण झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींची पॉवर कमी कमी होत चालली, म्हणजे त्याची जी कार्यक्षमता इफिशियन्सी आहे ती कमी कमी होत जाते. याचा परिणाम काय होतात, तर शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरतेच अन्नधान्य उत्पादन करू शकत नाही, बरोबर आहे मित्रांनो. शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात, बरोबर आहे. माझ्याकडे एक सलग 10-20 एकर जमीन आहे, तर तिला मी व्यवस्थित पाणी शकतो. पण जर तुटक तुटक जमीन असेल तर मला पाणी पुरवण्यासाठी इरिगेशनसाठी प्रॉब्लेम येतात. सोबत आधुनिक शेतीच्या अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडणार नाही मला, आणि शेतीवर व्यक्तीवर लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणार नाही. आता मला इथे एक माणूस सेपरेट ठेवला गेले, इथे एक माणूस ठेवला गेला, इथे एक माणूस ठेवला, पण जर ही एकाच जागी असेल तर मी इथे एकच माणूस ठेवून काम करू शकतो, बरोबर की नाही. तर या सर्व गोष्टींचा हा परिणाम आहे. तर हा म्हणजे सिंपल लॉजिकवाला प्रश्न होता, तुम्ही फक्त ऍप्लिकेशन बेस याला बघायचं होतं. पुढचा प्रश्न आहे, सागर तळ खालील प्रमुख विभागामध्ये विभागलेले आहेत. तर हा आपण ओशनोग्राफी ज्याला आपण काय सागरशास्त्र, हा फिजिकल जिओग्राफीचा एक भाग आहे, आपला भौतिक भूगोलाचा एक टॉपिक आहे सागरशास्त्र, त्याच्यामधून हा प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये सागर तळाशी असलेल्या विविध रचनांचा कुठले प्रमुख विभाग आहेत असं विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये भूखंड मंच हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर भूखंड उतार हा आहे, त्याच्यानंतर सागरी डोह हा सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं आहे सागरी मैदान, हे सुद्धा त्याचं उत्तर आहे. तर याच्यामध्ये काय नाही, मध्यम खोल सागरी पठार हा, आणि भूखंड घटक आणि पर्वत. आता भूखंड पर्वत याच्यावरून आपण एलिमेंट करू शकतो असतो. भूखंड घटक नसतात मित्रांनो, तर ते समुद्र घटक असतात. यालाच इंग्लिशमध्ये आपण मिड ओशनिक रिजेस म्हणतो. तर मी तुम्हाला इथे एक इमेज दाखवतो, त्याच्यामधून आपण पाहू शकतो. तर आपण पाहू शकतो इथे कुठले कुठले नाव दिलेत, मी ते हायलाइट करतो, तुम्ही त्याच्यावर थोडासा फोकस करा. कॉन्टिनेंटल शेल्फ दिलेला इथे, एक मिनिट मित्रांनो, इथे कॉन्टिनेंटल शेल्फ दिलेला आहे. त्याच्यानंतर
इंग्लिशमध्ये बघू ते कॉन्टिनेंटल शेल्फ आहे. त्याच्यावर डीप सी प्लेन्स, इथे ॲप्सियल प्लेन दिलेलं आहे, त्याचं दुसरं नाव अल्टरनेट नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल स्लोप दिलेला आहे इथे, बरोबर, कॉन्टिनेंटल स्लोप आहे. आणि ओशनिक डिप्स, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रेंचेस म्हणतो, गर्ता. हे बघा मी म्हणलं इथे मिड ओशनिक रिजेस असतात, ट्रान्सफॉर्म फ्लॅट्स, कॉन्टिनेंटल राईज. तर इथे ट्रेंचेस त्यालाच आपण गर्ता म्हणतो, सागरी डोह किंवा गर्ता. जगातली सगळ्यात खोल गर्ता कुठली आहे तर मरियाना गर्ता आहे, मरियाना ट्रेंच, जिला आपण सगळ्यातली खोल गर्ता म्हणतो. तर हे होते सागर तळाची रचना, आणि ही इमेज तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या पाहून घ्या. इमेज मी पुन्हा एकदा इथे रिइन्सर्ट करतो. तर तुम्ही इथे व्यवस्थितरित्या पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे जोड्याला म्हणून. परत हा खडक श्रेणीवरचाच प्रश्न आहे मित्रांनो. धारवड खडक श्रेणी आणि विभाग यांचा जोड्याला हा भारताच्या याच्यातून आलेला प्रश्न आहे. चॅम्पियन श्रेणी, शिल्पी श्रेणी, रिओलो श्रेणी आणि आर्यन ओर श्रेणी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. ही चॅम्पियन श्रेणी जी आहे ती कोलार आणि रायचूर म्हणजे छत्तीसगडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे सापडते. त्याच्यानंतर चिल्पी श्रेणी ती आहे बालाघाट आणि जबलपूर म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा थोडासा ओव्हरलॅप होणार भाग. त्याच्यानंतर रिओलो ही श्रेणी आहे दिल्ली आणि अलवर म्हणजे राजस्थान दिल्लीचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आर्यन ओर श्रेणी आहे सिंगभूम आणि बोनाई, सिंगभूम वगैरे हा झारखंडचा भाग आहे. आपण झारखंड, ओडिसा इकडचा भाग म्हणू शकतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. तर खडक प्रणालीचा दुसरा प्रश्न होता सेम पेपर मधला. तर आपल्यासाठी महत्वाच्या भौतिक भूगोलातले वेगळे महत्वाचे घटक म्हणजे महत्वाचे घटक आहेत आपल्याला. खडक प्रणाली आहे, सागरशास्त्र आहे, भूरूप आणि भूरूपे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचं उत्तरेकडून दक्षिणेकडून गाव. हा थोडा फॅक्च्युअल प्रश्न म्हणेल मी. अशा प्रकारचे प्रश्न जर परीक्षेत माहित नसतील ना तर प्लीज मित्रांनो सॉल्व्ह करू नका, अदरवाईज आपले निगेटिव्ह पेनल्टी बसू शकते. तर याच्यासाठी आपण आता एक इमेज पाहूया जेणेकरून आपली आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर मी इथे नंदुरबार जिल्ह्याचा मॅप इन्सर्ट केलेला आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. याला पूर्ण दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण तर हा प्रश्न आणि खाली सिक्वेन्स आता आपण बघूया कुठले कुठले नाव. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तरेकडे सगळ्यात वर काय धाडेगाव, त्याच्यावर भुसा पलाही आहे. पण इथे दिलेल्यापैकी कुठला आहे तर धाडगाव सगळ्यात वर आहे. तर धाडगाव इथे आहे, धडगाव. आता शहादा इथे एक नंबरला आहे, पण शहादा कुठे आहे, शहादा इथे आहे. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याचा क्रमांक लागत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक एक गेला. अक्कलकुवा, अक्कलकुवा इथे आहे, तर त्याच्यावर धडगाव आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. आणि नवापूर, नवापूर तर सगळ्यात खाली आहे, बरोबर. आणि इथे नंदुरबार. हा तर दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम झाला. उत्तर विचारले उत्तरेकडून दक्षिणेकडचा. तर पर्याय क्रमांक 2 धाडगाव, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर, बरोबर मित्रांनो. तर अशा प्रकारचा सिक्वेन्स होता उत्तरेकडून दक्षिणेकडचा. तर ही इमेज मी आता इथे छोटी करून तुमच्यासाठी ठेवून देतो साईडला, तुम्ही पाहून घ्या. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर आपल्याला प्रश्नासाठी महाराष्ट्रातील मॅपिंग सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या करायची, कारण हा प्रश्न मॅपिंगवरच सुटतो. आपण किती भूकंप टिकवून गेलो तर असे प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकत, कारण एक लिमिटेशन येतं. त्याच्यानंतर अशा प्रश्नांना सॉल्व्ह करायला आपल्याला आवडते. आता प्रत्येक जिल्ह्याच्या व्यवस्थितरित्या मॅपिंग विभाग व्हायचे. 6 प्रशासकीय विभाग आहेत, 5 प्रादेशिक विभाग आहेत. तर त्यांची मॅपिंग अशी एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही परीक्षेसाठी करून चला. पुढचा प्रश्न आहे, जर भारतामध्ये प्रमाण वेळ हे दुपारचे 12 वाजलेले असतील, दुपारचे 12 वाजलेले आहे, तर त्यावेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वाररेषा या रेखावृत्तावर काय वेळ असेल. तर याच्यासाठी तुम्हाला ग्रीनिच हे रेखावृत्त माहित असायला पाहिजे. आपण 3 रेखावृत्त काढूया, ग्रीनिच, भारत आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा.
आंतरराष्ट्रीय वॉर रेषा. तर भारतामध्ये 12 वाजलेले आहेत दुपारचे, म्हणजे आपण असं पकडू त्याला. आपल्याला माहित आहे ग्रीनिश हे लंडन मध्ये, आणि आपण लंडन पेक्षा 5.5 तास पुढे आहोत. 5.5 तास पुढे आहोत आपण, म्हणजे लंडन हे आपल्यापेक्षा 5.5 तास मागे असेल, बरोबर ग्रीनिच. तर आपल्या इथे 12 वाजता असतील दुपारचे. तर इथे काय असेल, सकाळ असेल ना, कारण ते आपल्या मागे आहेत. पहिल्यांदा होते सकाळ, मग होते दुपार, आणि नंतर होते संध्याकाळ. तर आपल्याकडे दुपार आहेत, म्हणजे सूर्य आत्ता कुठे आपल्याकडे आलेले, आपण त्याच्या पुढे आहोत, म्हणजे ते आपल्या मागे आहेत, त्यांच्याकडे अजून सकाळ असेल, बरोबर. तर सकाळचे पण किती, 5.5 तास वजा करायचे, कारण आपण पुढे आहोत म्हणजे ते मागे आहे. तर 12 मधून 5.5 गेले तर किती वाजतात, 6:30. सकाळचे 6:30 वाजलेले, सकाळ, बरोबर. सकाळ हे झालं ग्रीनिचचा टाइम भेटला. आता 12 तासाचा दिवस असतो, म्हणजे उजेड 12 तास आणि अंधार 12 तास. तर 12 तासातून तुमचे 5.5 तास गेले, तुमच्याकडे उरले किती, 6.5 तास, बरोबर. तर ते 6.5 तास याच्यामध्ये ऍड करा. तर हे किती येतील, 6.5 येतील ना. 12 मध्ये 6.5 जर ऍड केले तर 6.5, पण कधीचे, संध्याकाळ, संध्याकाळचे. तर सकाळचे 6.5 ग्रीनिचवर आणि संध्याकाळचे 6.5 आंतरराष्ट्रीय वॉर रेषेवर. तर सकाळ आणि संध्याकाळ बघताना व्यवस्थित बघायचे. आता इथे त्यांनी सायंकाळ 6.5 दिले, सकाळ दिले, विचारताना त्यांनी अनुक्रमे विचारलेले आहे. अनुक्रमे या शब्दावर भर द्यायचा आहे. ग्रीनिचवर विचारले तर सकाळचे, म्हणून सकाळ 6.5, आणि आंतरराष्ट्रीय वॉरवर सायंकाळचे 6.5. तर पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर आहे. 5.5 तर नाहीच, 5.5 नाही, फक्त सकाळ आणि सायंकाळ याच्यावर बघायचं होतं, कारण दोन्हीकडे वेळ ही 6.5 येणारी होती, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मोसमी वाऱ्यांच्या संदर्भात हा प्रश्न आलेला आहे. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी खालीलपैकी कोणती स्थिती कारणीभूत आहे, असा प्रश्न आलेला आहे. भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग, बरोबर आहे. भारताच्या तिन्ही बाजू असलेले समुद्र, हे बरोबर आहे. आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क, म्हणजे वरीलपैकी सर्व हे सुद्धा बरोबर आहे. आता विचार केला ना आपण, भारत हा असा आहे, तर इथे अरबी समुद्र आहे, इथे हिंदी महासागर आहे, इथे बंगालचा उपसागर, बरोबर. वारे हे असे वाहतात नैऋत्येकडून ईशान्येकडे. तर हे इथून पाणी घेतात आणि भारताच्या भागावर, तर हा भारत, इथे वाळवंट आहे, इथे पाकिस्तान, हा कंटिन्यू भाग आहे. तर हा भाग एकदम तापला जातो, हा भाग तापला जातो, आणि इथून वारे असे वर अभिसरण व्हायला सुरू होते. हे वारे वर जातात. तर वारे हे इथे मग कमी दाब तयार होतो, इथे उच्च दाब असतो. तर वाऱ्याची वाहण्याची दिशा ही अशी असते, नैऋत्येकडून ईशान्येकडे. तिने बाजू असले समुद्र हे 30 ते 40, बरोबर आहे. कारण इथून आपण बघितले 23.5 उत्तर कर्कवृत्त जाते, तर हा त्याच्यावरचा भाग 23.5 वरचा भाग म्हणजे 30 ते 40 डिग्री सेल्सिअस. हे सुद्धा आपण लॉजिक लावलेलं, कारण 23.5 उत्तर आपण भारताला, उत्तर भारताला दक्षिण भारतामध्ये डिवाइड करते बघितलेलं आहे आपण. 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते. ते 8 राज्य कोणते आहेत ते परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा पाहून घ्या, बरोबर. त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम कसा आहे हे सुद्धा पाहून घ्या. तर हे 23.5 अंश उत्तर, याच्यावरचा भाग 30 ते 40 डिग्री सेल्सिअस, तो 30 ते 40 डिग्री नॉट सेल्सिअस, 340 अक्षांश. इथे जेट प्रवाहाचं वहन होते, बरोबर आहे. हे जेट प्रवाह पूर्वी जेट प्रवाह आहेत. त्याच्यानंतर भारतीयच्या तिन्ही बाजूला इथे समुद्र आहे, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर. तर याच्यावर हे आर्द्रता घेतात आणि भारतीय भूखंडावर ते मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी करतात. पुढचा आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे. तर चिनूक वाऱ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत असं म्हणलेलं आहे. इथे बरोबर म्हणले, पण पुढे नाहीत हा शब्द आहे, त्याच्यामुळे बरोबर आहे का चूक आहे, बरोबर नाहीत म्हणजेच आपल्याला चूक विधानं शोधायची आहेत. तर चिनूक हे स्थानिक वारे आहेत, आणि चिनूक हे वारे उत्तर अमेरिकेमध्ये वाहतात, बरोबर. तर बघूया आपण काय. हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. आता तुम्हाला या प्रश्नामध्ये 2-3 प्रकारच्या गोष्टी माहित असायला हव्यात. म्हणजे हा प्रश्न चिनूक वाऱ्याच्या संदर्भात स्पेसिफिक तुम्हाला माहिती भेटत जाईल स्थानिक वारे या घटकामध्ये, पण याचं ऍप्लिकेशन आपल्याला कळायला पाहिजे ना. हे वारे रॉकी पर्वतावरून होतात, की अँडीज पर्वतावरून होतात, आल्प्स पर्वतावरून होतात, ॲटलसवरून होतात. तर तुम्हाला भौतिक भूगोल प्रश्न सॉल्व्ह करायला इथे मदत देणार आहे. म्हणजे आपल्याला होल फक्त वारे या घटकावरून प्रश्न नाही, तर प्राकृतिक भूगोल आपण जेव्हा आपण बघतो विविध खंडांचा, तर त्या खंडाला बघताना एकत्रितरित्या बघायचं. उत्तर अमेरिका बघताना उत्तर अमेरिका हा खंड म्हणजे
काय म्हणतो आपण त्याला एकत्रितरित्या बघायचा, तुटक नाही बघायचा. कॅनडासाठी वेगळा, अमेरिकेसाठी वेगळा, मेक्सिकोसाठी वेगळा, मग दक्षिण अमेरिकेत जेव्हा किंवा ब्राझील, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, चिली, पेरू, उरुग्वे, बोलिव्हिया अशा देशासाठी वेगवेगळा नाही बघायचा. प्राकृतिक भूगोल बघताना कधी मोठी इमेज तयार ठेवायची. अखंड म्हणजे एक पूर्ण खंड शिकत असेल आपण उत्तर अमेरिका, तर उत्तर अमेरिकेविषयी पूर्ण माहिती होईल. तर हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, हे विधान बरोबर आहे. तसेच हे स्थानिक वारे आहेत. मी म्हणताना म्हणले हे लोकल विंड्स आहेत, स्थानिक वारे आहेत. हे बाकी बरोबर. हे वारे अल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजून वाहतात. तर अल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजून वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण फॉन म्हणतो, फॉन. आणि हे वारे युरोपमध्ये वाहतात. आल्प्स हा पर्वत युरोप खंडातील आहे, युरोप खंड, आणि यांना फॉन म्हणतो, फॉन. आणि हे वारे राईन नदीच्या खोऱ्यात वाहतात. नाही मित्रांनो, हे ही वारे चिनूक वारे वाहत नाहीत, पण अल्प्स वारे ते राईन नदीच्या खोऱ्यात वाहतात. तर म्हणजे सी आणि डी हे दोन विधान चुकीचे आहेत. अ व ब हे माझे बरोबर. त्याने चुकीचे विचारलेत, तर याचं उत्तर असेल माझं सी आणि डी, पर्याय क्रमांक 4. या चिनूक या वाऱ्यांनाच आपण स्नो इटर म्हणतो. स्नो, स्नो म्हणजे बर्फ. स्नो इटर असं का? कारण हे उष्ण वारे आहेत. वाऱ्याचे दोन प्रकार असतात, एक शीत वारे आणि उष्ण वारे. तर हे उष्ण वारे आहेत आणि त्यांचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे हे त्याच्या वाटेमध्ये जो काही बर्फ येतो, बर्फवृष्टी होते, पृष्ठवरती जो बर्फ साचलेला असतो तो बर्फ वितळतो आणि उत्तर अमेरिकेमध्ये प्रेयरी नावाचे जे गवत उगवते ना, तर ते गवत उगवून असे वारे मदत करतात आणि तिथल्या शेतीसाठी लाभदायक असतात ही वारे. तर ते शेतीसाठी लाभदायक असतात. ही वारे उष्ण आहेत, यांना आपण स्नो इटर म्हणजे बर्फ वितळवणारे वारे सुद्धा म्हणतो, बरोबर. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. तर आपण आता थांबूया इथे. जर तुम्हाला या सेशनमध्ये काही तुमचे डाऊट्स असतील किंवा तुमचे काही मला सजेशन असतील किंवा तुमचे प्रिपरेशनला घेऊन काही क्युरीज असतील, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्स करायचे आहेत. तुमचे या पेपरमध्ये काही डाऊट असतील, कुठला प्रश्न समजला नसेल, डबल एक्सप्लेन करायचं, मला काही सजेशन असतील, स्पीड वाढवावी, स्पीड कमी करावी, बोलताना थोडंसं गॅप घ्यावा किंवा अजून एक्सप्लेनेशन करताना माहिती जास्त सांगावी, तशा प्रकारचं, किंवा तुमचं ओव्हरऑल प्रिपरेशन जी परीक्षेसाठी जी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल तुमचे काही क्वेरीज असतील, प्रश्न वगैरे असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम हे सेशन पाहत असाल तर याच्या अगोदर आपण 2021, 22, 23 आणि 24 या 4 पेपरचं इन डिटेल अनालिसिसचे व्हिडिओज फ्युचर ब्युरोक्रॅट ते युट्यूबवर जायचंय आणि तुम्हाला सर्च करायचंय, तिथं हे चॅनल भेटून जाईल. मी लोगो तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला होता, त्या लोगोवर हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या सेशनला तुम्ही लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा जास्तीत, म्हणजे जेणेकरून तुमचे मित्र सुद्धा परीक्षेमध्ये जाण्यासाठी त्यांना फायदा होईल. आणि जर या चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम आले असेल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला पाहता येईल. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याचा लोगो वगैरे सर्व काही दाखवतो माझ्या चॅनलचा. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहत चला. ही सिरीज खूप फायदेशीर ठरेल. 28 सप्टेंबरसाठी जी एक्झाम होणार आहे. तर हा लोगो आहे मित्रांनो माझा, फ्युचर ब्युरोक्रॅट्स. तर या चॅनलला तुम्हाला लाईक करून ठेवायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर मित्रांनो, धन्यवाद. आपण याच्या पुढच्या भागामध्ये याचा पार्ट 2 घेऊन येऊया. थँक्यू.